तर या राजकीय बातम्यांनंतर आता बातमी आहे पावसासंदर्भात। महाराष्ट्राला पुन्हा एकदा अवकाळी झोडपणार आहे। हवामान विभागाने राज्यामध्ये गारपीट आणि मुसळधार पावसाचा इशारा दिलेला आहे। दक्षिण मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यातल्या जिल्ह्यांमध्ये काही ठिकाणी विजांसह वादळ आणि पावसाचा अंदाज वर्तवण्यात आलेला आहे। त्यानंतर मध्य महाराष्ट्र आणि विदर्भात रविवारनंतर उत्तरेकडून येणाऱ्या आर्द्रतेमुळे ढगाळ वातावरण तयार होण्याची शक्यता आहे। नांदेड हिंगोली जिल्ह्यात गारपीटीचा इशारा देण्यात आलेला आहे। विदर्भात वाशिम, अमरावती, यवतमाळ, चंद्रपूर, वर्धा या 5 जिल्ह्यांमध्ये काही ठिकाणी गारपीटीची देखील शक्यता वर्तवण्यात आलेली आहे। पुढचे 4 दिवस पावसाचे आहेत। धुळे, नंदुरबार, जळगाव, नाशिक, अहमदनगर, सोलापूर, नांदेड, लातूर, उस्मानाबाद या ठिकाणी आता अवकाळी पावसाचा इशारा देण्यात आलेला आहे। तर तिकडे वर्धा जिल्ह्यामध्ये सकाळपासूनच अवकाळी पावसाने हजेरी लावली। विजांसह सरी कोसळलेल्या दरम्यान ढगाळ वातावरणामुळे नागरिकांना उन्हाच्या कडाक्यापासून काहीसा दिलासा मिळालेला आहे। वर्धा जिल्ह्यात अवकाळी पावसाने हजेरी लावली, त्यामुळे आता काहीसा उन्हापासून दिलासा नागरिकांना मिळाला आहे। आपण पाहतोय आता वर्धा जिल्ह्यात अवकाळी पावसाने हजेरी लावलेली आहे। ढगाळ वातावरणामुळे नागरिकांना आता उन्हाच्या कडाक्यापासून काहीसा दिलासा मिळालेला आहे। विजांसह अवकाळी पावसाने हजेरी लावली। सकाळपासूनच वर्ध्यामध्ये ढगाळ वातावरण होतं।